जी आपण नवीन सिरीज स्टार्ट करतोय ती स्टार्ट करतोय आपण कराव स्नॅक्स सेंटर मधनं, जी आहे तुळशी बागेत. आणि अगात्या हॉटेल तर तुम्हाला माहितच असेल, तर तिथे आपण स्टार्ट करतोय. आणि त्यांचं मी तरी फर्स्ट टाइम आली आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे की काय खाणार आहे, काय असतं त्यांच्याकडे. आणि आजचे आपले गेस्ट खूप स्पेशल आहे. ते इंडियाज ओल्डेस्ट फूडी कम्युनिटीचे ओनर आहेत, फाउंडर आहेत. आणि हाय हाय, हाऊ आर यू? गुड गुड गुड. अँड फूडी ॲट पीक. छान वाटतं इकडे. फार दिवसांनी आलोय आणि आधी येऊन गेला इथे बऱ्याच वेळा. बराच. ओ म्हणजे मीच नवीन आहे, मीच फर्स्ट सो टाइम दिस आले. प्लेस, इफ आय रिमेंबर, स्टार्टेड अराउंड 1968. बापरे. 1968. ओके. आणि तुम्ही कधीपासून येताय? आय थिंक पहिल्यांदा इथं आलो असेल अराउंड 1999 वगैरे. तरी पण लवकरच, मी जन्मली पण नव्हती तेव्हा. अराउंड दॅट ओके, टाइम. येस. आणि मग इथलं तुमचं स्पेशल काय आवडतं, काय तुम्हाला इथे? सी आवडतं म्हणण्यापेक्षा व्हॉट इज आयडेंटिटी फॉर मी इज पोहे, बटाटे वडा ठेचा. आणि ठेचा. हे पुण्यात कुठे मिळतं? नाही. येस. ट्राय देन. चलो. तुम्ही काय ट्राय करणार आहे आज? इथे आपण पोहे खाल्ल्याशिवाय नाही राहू शकत ना. पोहे वडा ठेचा असं ठेचा, का? पोहे वडा ठेचा. ओके, मग मी वेगळा ट्राय करू? वडा देऊ. पॅटीस पण छान असतं. अच्छा, मग मी पॅटिस घेते. त्याच्यावर पण ठेचा येतो. मग ठीक आहे, आलं स्पाइसी. मागून नक्कीच घेते. तुम्हाला पोहे राईट? पोहे वडा आणि ठेचा आणि एक पॅटिस. सो इज दिस युअर गो टू प्लेस असं मॉर्निंगला की कधी कधी? आता आता नाही होत तेवढं फारसं. हा, पण आधी वेगवेगळं. क्यू ठेचा काय काय आहे? ठेचा, तो ठेचा. पोहे, त्यांचा सिग्नेचर ठेचा. ओके, आणि हा वडा. आणि वडा. माझा आहे पॅटिस, ठेचा. आणि हा काय कॅचअप आहे का दादा? चटणी, चटणी. चिंचेची चटणी. नथिंग कॅन बी मोर नॉस्टॅल्जिक दॅन दिस. दिस इज हाऊ यू इट. ते भेळेबरोबर खायचो, आता पोह्यांबरोबर कुठेही. हा, दिस इज चाइल्डहुड इन अ स्पून. लिटरली अँड फिगरेटिव्हली. त्यांचं पॅटिस पण थोडं स्पायसी आहे. फील्स लाईक त्याच्यात पण ठेचा टाकलाय त्यांनी थोडा. नाईस. हाऊज इट? सेम टेस्ट? व्हॉट यू आय कॅन रिमेंबर एक्झॅक्टली सेम. जे इथे वर्क करतात वगैरे वर्कर्स ते होते. परत आता जे जॉगिंग वगैरे करून आले ते लोक पण इथे दिसले मला 3-4. ही सवय आहे. सवय. कधीपासून येतं इथे? बरेच वर्षापासून गेले 45 वर्ष येतोय. 60 पैसे वडा असल्यापासून मी येतोय. अच्छा, तुम्हाला तुमच्या वडिलांनी दाखवली का ही जागा? 60 पैसे असल्यापासून येतोय. तर 60 पैसे वडा होता 60 पैसे वडा होता तेव्हापासून? तेव्हापासून मी येतोय. मी आणि- इथं पलीकडे राहिलोय अच्छा, त्यामुळे येतो. ओके. आणि तुम्ही? सेम सेम सेम. सेम सेम. ते कागद सेम सेम. आणि तुम्ही? आम्ही जुने बरेच वर्षापासून येतो. तुम्हाला कोणी दाखवली ही जागा? आम्ही काय जाता येता बघायचं इथं. जाता येता, पण कधी टेस्ट नव्हतं केलं. मग अचानक बाबा कसं वाटलं की चल एकदा आता करूया? मी लहानपणापासून खातो इथं. अच्छा, म्हणजे 31 वर्ष आले मी इथं नागठावरती. ओके. आणि तुम्ही? तुम्ही पण सेम सेम? मी पोहे कुठंच खात नाही इथल्याशिवाय, बाकी कुठं खात नाही पोहे. घरी पण नाही? गरीबी नाही. घरी पण नाही खाते, इथेच खातात. आपण काकांना विचारूया. काका कधीपासून येतात तिथे? कधीपासून येतात तुम्ही काका? साधारण 10-1 वर्ष झाली. 10-1 वर्ष. आणि तुमचं इथलं फेवरेट काय आहे? पोहे पॅटीसच फेवरेट आहे. पोहे पॅटीसच फेवरेट, तेच खातायत ते. ओके, पण तुम्ही ठेचा नाही घेतलाय? नाही, कारण मला तिखट नाही आवडत जास्त. स्पायसी. त्यामुळे तुम्हाला काय आवडतं? सगळंच म्हणजे सगळं. पोहे, पण काहीतरी उपीट, असेल नाही की एक छान, हे खूप भारी आहे, पॅटीस एक नंबर. मी स्वतः भट्टीवर पण गेलेलो आहे. पण तिथली स्वच्छता बघून खरंच म्हणजे हे पोहे पण असे शेगडीवर करतात. तुम्ही जर कधी भट्टीवर गेला तर गॅसवर नाही करत, पोहे शेगडीवर करतात. कोळशाची शेगडी असते त्याच्यावर करतात पोहे. तू कधीपासून येतोय तिथे? मला तर 1 महिना झालाय.
एक महिना एक महिना. तुला कोणी दाखवली ही जागा? माझे ग्रेट ग्रँडफादर आहे ते इथे येत. ग्रेट ग्रँडफादर grandfather. त्याचे इथे यायचे आणि ते काय खायचे? पोहे पॅटर्न. फायनली तिथे थोडीशी गर्दी कमी झालेली आहे, तर आपण काकांशी बोलूया थोडं. मगाशी खूप गर्दी होती त्यामुळे व्यवस्थित बोलता नाही आले. आता थोडंसं बोलूया, गप्पा मारूया. आपल्या तरी तुम्ही स्टार्ट केलेलं हे? आमच्या आजोबांनी चालू केले शंकरराव वडेवाले म्हणून. त्यांचंच नाव आहे का? हा Okay. आजोबांचंच नाव आहे. 68 ना 1968 हा अंदाजे तेव्हा हो साधारण 54 वर्ष झाली चालू करून. 54 वर्ष झाली 1968 आणि आणि तेव्हा मेनू डिफरंट होता की नाही आता? नाही हेच होते मेनू हेच होतं. सगळं हेच जे त्यांच्या काळापासून आहेत ते डबे त्या पिशव्या वगैरे सगळं तेव्हापासून ते आहेत तसंच आहे. डबे पण? हो जागा म्हणजे आता जागा फक्त जागा मध्ये जागा पण तीच आहे. हो. हा, जागाही तीच आहे. सकाळी 7 वाजता चालू करतो आणि 11, 11:30, 12 पर्यंत असतो आम्ही. आणि मी बघितलं लोक अक्षरशः थांबलेले असतात तिथे चालू करण्यासाठी. हा त्याच्या आधी चालू असतात आणि दुपारी 3 वाजता लावतो. अच्छा, तिथला पण हा सेमच मेनू तेव्हा पण? दुपारी फक्त पोहे आणि वडा असतो फक्त. पोहे आणि मला आठवतं मी पहिल्यांदा आलो असेल तेव्हा एवढं असेल इथे. हा माहित पण नव्हतं काय. आणि आता माहिती झालं. तुम्हाला कसं वाटलं मग ओव्हरऑल एक्सपिरियन्स? तुला कसं वाटलं सांग, मी येऊन गेलो अगोदर. अरे हो, तुला ते कसं पण वाटलं? बरोबर. मला तर म्हणजे मला टेस्ट तर आवडली. नॉट टू ऑइली आणि खूपच ड्राय नव्हते पोहे किंवा काय जे घरी प्रॉब्लेम येतो. आणि खूप लोक असे बोलले पण की घरचे पोहेपेक्षा हे ते प्रिफर करतात. त्यांचा पोह्यांना एक स्मोकी फ्लेवर पण आहे, तो पण मला आवडला खूप. आपल्या लोकल हिरोज मधला हा एक हिरो आहे शंकरराव वडेवाले. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडलेलं आहे. मी फर्स्ट टाइम येऊन आणि एवढे सगळे रिपिटेटिव्ह कस्टमर्स बघून तर तुम्हाला कळलंच असेल की काय स्पेशल आहे, का पुणेकरांनी डोक्यावर चढवलंय त्याला. आला ना कट, मी पार्सल घेऊन चाललोय घरी.